नमस्कार, मी सचिन वारुडकर. भारताचे प्राकृतिक विभाग अगदी सोप्या भाषेत आपल्याला शिकायचे आहेत. प्राकृतिक विभाग म्हणजे असे विभाग की जे प्रकृतीने म्हणजे नैसर्गिकरित्या बनलेले आहेत. पहाड, किनारपट्टी, वाळवंट, मैदानी प्रदेश ह्या प्रकारचे असतात ते प्राकृतिक विभाग. मग अख्खा भारत कसा लक्षात ठेवायचा? जवळजवळ 32 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला भारत जर लक्षात ठेवायचा असेल तर फक्त आणि फक्त 6 प्राकृतिक विभाग आहेत. उत्तरेकडून जर सुरू केलं तर उत्तरेकडील हिमालय पर्वत म्हणजेच पर्वतीय विभाग हा एक प्राकृतिक विभाग आहे. त्याच्या अगदी पायथ्याशी असलेला गंगा, यमुना, सिंधू, सतलज, ब्रह्मपुत्रा या नद्यांचा मैदानी प्रदेश. तिसरा आहे तर थरचे वाळवंट म्हणजे वाळवंटीय प्रदेश. चौथा आणि ज्याने भारताचा सर्वात मोठा भाग व्यापलेला आहे, कव्हर केलेला आहे असा भारतीय द्वीपकल्प. द्वीपकल्प म्हणजे काय की ज्याच्या तीनही बाजूनी पाणी आहे. एका साईडला अरबी समुद्र, एका